Theorem 3.2. The general solution of cos theta equal to cos alpha is theta is equal to 2n pi plus minus alpha. म्हणजे जर ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन cos theta equal to cos alpha असेल, परत एकदा ऐका, जर ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन cos theta equal to cos alpha असेल तर त्याच्या जनरल सोल्युशनचा फॉर्म्युला आहे थीटा इज इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फा. तुम्हाला जरा आठवण करून देतो, sin थीटा इक्वल टू sin अल्फा असेल, sin थीटा इक्वल टू sin अल्फा असेल तर थीटा इज इक्वल टू n पाय प्लस मायनस 1/n अल्फा. हे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचे हे सोल्युशन होतं. तर ह्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं हे सोल्युशन आहे. आता या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचे हे सोल्युशन जनरल आहे, याचे आपण जनरलायझेशन करू. मला सांगा, cos theta equal to cos alpha, therefore alpha is a solution. cos theta equal to cos alpha असेल तर या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं सोल्युशन कोण आहे? अल्फा. आता मला सांगा की हा रिझल्ट पॉझिटिव्ह आहे. हा रिझल्ट जर पॉझिटिव्ह असेल तर सोल्युशन हे तुमचं फर्स्ट आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये असतं. आता या ठिकाणी 0 असतो, या ठिकाणी π/2 असतो, या ठिकाणी पाय असतो, 3π/2 आणि 2. आता फर्स्ट क्वाड्रंट जे असतं, इथं 2π आला तर इथं 3π, एक पाय ऍड होतो, इकडे गेल्यानंतर 4π, इकडे आल्यानंतर 5π, इकडे गेल्यानंतर 6π. म्हणजे सगळे इव्हन पाय या ठिकाणी असतात. मग आता सॅटिस्फाय करणारं पहिलं सोल्युशन आहे अल्फा. तुम्हाला सांगू, cos थीटा इज इक्वल टू cos अल्फा ला जर तुम्ही cos मायनस अल्फा लिहिलं तरी चालेल, कारण cos चा मायनस गायब होतो. म्हणजे मायनस अल्फा इज ऑल्सो अ, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी थीटाच्या 2 व्हॅल्यू मिळाल्या, एक अल्फा आणि एक मायनस. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जर तुम्हाला जायचं असेल वरती तर 2π प्लस अल्फा, आणि खाली यायचे असेल तर 2π मायनस अल्फा. परत वरती जायचे असेल तर 4π प्लस अल्फा, परत खाली यायचे असेल तर 4π मायनस अल्फा. म्हणजे थीटाचा व्हॅल्यू तुमच्या या फिगर नुसार अल्फा मायनस अल्फा, 2π प्लस अल्फा, 2π मायनस अल्फा, 4π प्लस अल्फा, 4π मायनस अल्फा, डॉट डॉट पुढे जाऊन 6π प्लस अल्फा, 6π मायनस अल्फा. म्हणजे वरच्या क्वाड्रंट मध्ये गेले तर प्लस अल्फा आणि खालच्या क्वाड्रंट मध्ये आले तर मायनस अल्फा. कारण ऍड केलं तर तुम्ही पुढे जाणार आणि मायनस केलं तर तुम्ही मागे येणार. म्हणजे इथून असं लक्षात येतं कि थीटा इज इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फा, n बिलोंग्स टू j. आता सर या सगळ्या व्हॅल्यू तुम्ही अशा जनरलाइज केल्या, जर यांची किंमत तुम्ही 0 टाकली तर आन्सर येईल प्लस मायनस अल्फा. 2 टाकली तर इथे 2π प्लस अल्फा, 2π मायनस अल्फा. म्हणजे या पद्धतीने या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं हे सोल्युशन आपण बनवलेलं आहे. आता आपण वळूया पुढच्या एक्झाम्पल मध्ये. लास्ट लेक्चरला आपण हा एक फॉर्म्युला डिराइव्ह केला आणि हा दुसरा फॉर्म्युला डिराइव्ह केला. आता हे एक्झाम्पल वरच्या फॉर्म्युल्याचं तर नाहीये, हे एक्झाम्पल खालच्या फॉर्म्युल्याचं आहे. आता या एक्झाम्पल मध्ये cos थीटा इज इक्वल टू काय दिसायला पाहिजे होता? cos अल्फा. थांबा,
मी याला कॉस अल्फाचे स्वरूप देतो. कॉस थिटा इज इक्वल टू कॉस, बोला 30, 45, हो 45, कारण 1/√2 ही वैल्यू कौन देता है? π/4 पार्ट है ना. cos π/4 इज इक्वल टू 1/√2. cos 45 बरोबर 1/√2. आता हा फॉर्म्युला तुम्हाला याच्यात आला दिसला. मग तुम्ही आता cos थीटा इक्वल टू cos अल्फा आहे, तर जनरल सोल्युशन काय असतं? 2n पाय प्लस मायनस अल्फा. मग इथं जनरल सोल्युशन काय? थीटा इज इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फा नाही, बोला काय? π/4. इकडे रिझन द्यायचं. cos थीटा इज इक्वल टू cos अल्फा असेल. जेव्हा तुम्ही इथून ही स्टेप लिहितात तेव्हा तिला हे रिझन असतं. cos थीटा इज इक्वल टू cos अल्फा इम्प्लाइज थीटा इज इक्वल टू n पाय प्लस मायनस अल्फा. म्हणजे त्यांनी अल्फा वापरला होता प्लस मायनस, तर आपण π/4 वापरला. देयरफॉर theta is equal to 2n pi plus minus π/4 is general solution of cos theta is equal to 1/√2. आता आपले दोन फॉर्म्युले आले. एक sin theta is equal to sin alpha, जनरल सोल्युशन. cos theta is equal to cos alpha, जनरल सोल्युशन. याचेही आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं, याचे एक एक्झाम्पल बघितलं. सपोज या ठिकाणी 1/2 असेल तर इथला अँगल तुमचा π/3 होऊन जाईल. √3/2 असेल तर π/6 होऊन जाईल. 90 असेल, π/2 असेल, समजा या ठिकाणी 0 असेल तर अँगल तुमचा π/2 होऊन जाईल. या ठिकाणी 1 असेल तर अँगल तुमचा 0 होऊन जाईल. म्हणजे ह्या एका एक्झाम्पल वरून तुम्ही बरेचसे एक्झाम्पल डिस्कस करू शकता. आता आपण पुढच्या थेरम कडे वळूया, ज्याच्यात आपल्याला दिलेलं असतं tan थीटा इज इक्वल टू tan अल्फा. कारण sin थीटा इज इक्वल टू sin अल्फा झाला, cos थीटा इज इक्वल टू cos अल्फा झाला. आता पुढच्या येणार आहे tan थीटा इक्वल टू tan अल्फा. आणि याचं सोल्युशन काय असेल तोपर्यंत तुम्ही विचार करा. आपण पुढच्या थेरमला वळणार आहोत. ठीक आहे, आता आपण पुढच्या व्हिडिओ केला का? मग तुम्ही विचार बघितलं का? तुम्ही इथं काय होतं? मी तुम्हाला बोललो होतो की हे लर्न झाला, हे लर्न झाला, हे आता बाकी. तर थीटा इज इक्वल टू n पाय, बोला, बोल रे, हा काय? प्लस अल्फा. एकदम बरोबर. लॉकडाऊन मध्ये हुशार होऊन गेला. छान सर, मी फक्त फॉर्म्युला पाठ केलाय पण मला याचे डेरिव्हेशन काही समजलं नाही. मी समजू. सुरुवात करायची. वी हॅव tan थीटा इक्वल टू tan अल्फा. टॅनचा फॉर्म्युला काय? sin थीटा अपॉन cos थीटा. sin अल्फा अपॉन cos अल्फा. आता आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. हे माहिती ना, tan म्हणजे sin अपॉन cos, माहिती ना? हा, का जळून गेला नाही ना? हा, sin थीटा cos अल्फा इक्वल टू sin अल्फा cos थीटा. सर काय केलं सांगा? याने याला आणि याने याला क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. आता त्यांना इकडे बोलून घेऊ. चल रे, sin थीटा या cos अल्फा मायनस cos थीटा sin अल्फा इक्वल टू 0. ते लिकडचे लोक इकडे येऊन गेले. पॉझिटिव्हचे काय आले? निगेटिव्ह. आता हा 11वीचा फॉर्म्युला आहे.
साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. लक्षात असेल तुमच्या, साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. हा फॉर्म्युला तुम्ही 11वी शिकतात. साइन ए मध्ये मायनस असेल तर मायनस साइन ए मायनस बी. म्हणजे तो जर साइन ए मायनस बी चा होत असेल तर हा साइन थीटा मायनस अल्फाचा होतो. बघा, साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी म्हणजे साइन ए मायनस बी, तसं इथं काही थीटा मायनस अल्फा. आता आपण पुढच्या स्टेपला घेऊ. काय आहे हे परत लिहा. साइन थीटा मायनस अल्फा आणि हा जो झिरो आहे याला तुमचे सर लिहू शकतात साइन झिरो. लिहू नाही शकत? साइन झिरो बोला. साइन झिरो झिरो. साइन झिरो झिरो म्हणजे याला तुमच्या सरांनी व्हॅल्यू टाकलं साइन झिरो. आता ही कोणाची कॉपी आहे? सलमान खानची नाही रे हो, याची कॉपी होती. साइन थीटा इज इक्वल टू साइन अल्फा. म्हणजे हा काम करतोय थीटाचं आणि हा काम करतोय अल्फाचं. कोणाची कॉपी आहे? साइन थीटा इक्वल टू साइन अल्फा. थीटाचं काम करतोय हा ब्रॅकेट आणि अल्फाचं काम करतोय हा झिरो. मग तुमचे सर काय करतील? याला थीटा समजतील आणि याला अल्फा समजतील आणि हा फॉर्म्युला या ठिकाणी वापरतील. मग तो कसा बोला? थीटा मायनस अल्फा इज इक्वल टू एन पाय प्लस मायनस 1/n अल्फा नाही झिरो. त्यांच्या अल्फा आहे तर आपला झिरो आहे. Therefore, थीटा मायनस अल्फा इज इक्वल टू एन पाय. या झिरो मुळे सगळं काम देईल झिरो. Therefore, थीटा मायनस अल्फा इज इक्वल टू एन पाय. Therefore, हा अल्फा तिकडे देईल. थीटा इज इक्वल टू एन पाय मायनस अल्फा तिकडे गेल्यावर काय बनेल? प्लस अल्फा. समजे की नाही समजे? समजे. समजम की नाही समजम? समजम. ह्या ठिकाणी हा फॉर्म्युला सुद्धा आपला डिराइव्ह झालेला आहे. म्हणजे टॅन थीटा इक्वल टू टॅन अल्फा जर तुमचं ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन असेल तर त्याचं जनरल सोल्युशन असतं एन पाय प्लस अल्फा. तर हे 3 थेरम 3.1, 3.2, 3.3 आपले या ठिकाणी डिस्कस झालेले आहे. आता आपण या तिसऱ्या थेरमवरचे एक्झाम्पल बघू. आता या ठिकाणी थांबा आणि हे तिघं फॉर्म्युले व्यवस्थित लर्न करा आणि याच्यावरचे एक्झाम्पल व्यवस्थित सोडवा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये याच्यावर जर एक्झाम्पल आलं प्रिन्सिपल सोल्युशन आणि जनरल सोल्युशन तर मला वाटतं जे कोणी विद्यार्थी हे आरामात एक एक व्हिडिओ व्यवस्थित शांतपणे बघत असतील आणि माझ्याशी इंटरॅक्शन करत असतील तर त्यांना बरोबर लक्षात येईल. थँक्यू. येस येस. टॅन थीटा इज इक्वल टू रूट 3. याचं मला फाइंड करायचे जनरल सोल्युशन. टॅन थीटा इज इक्वल टू रूट 3 याचं मला फाइंड करायचे काय? येस, जनरल सोल्युशन. तर मी काय करेन, सुरुवातीला याला या फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करेन. टॅन पाय बाय 3 का 6? 3. व्हेरी गुड. टॅन पाय बाय 6 1 बाय रूट 3 असतो आणि टॅन पाय बाय 3 रूट 3 असतो. आता मला सांगा हा फॉर्मॅट कोणाला मॅच होतो? टॅन थीटा इक्वल टू टॅन अल्फा. थीटा इज इक्वल टू एन पाय प्लस अल्फा म्हणजे काय? तुमच्या पाय बाय. म्हणजे तुम्हाला सांगतो टॅन थीटा इक्वल टू टॅन अल्फा असेल तर जनरल सोल्युशन असतं एन पाय प्लस. जसं त्यांनी या ठिकाणी अल्फा यूज केला आहे तसं आपण अल्फाच्या ऐवजी काय यूज केलाय? पाय बाय. Therefore, theta is equal to n pi plus pi by 3 is the general solution of
tan थीटा इक्वल टू, बघा विद्यार्थी मित्रांनो, जनरल सोल्युशन फाइंड करणं खूप सिंपल गोष्ट आहे. फक्त तुमचे फॉर्म्युले लर्न पाहिजे, नाहीतर मग डांगटिंग टिंगा आणि डांगटिंग टिंगा चवळीच्या झाडाला शेवगायच्या शेंगा. म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन ये आणि फॉर्म्युला हा, डांगटिंग टिंगा होऊन आणि चवळीच्या झाडाला शेवगायच्या शेंगा होऊन असं करायचं नाही. ज्या त्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचा जो तो फॉर्म्युला यूज करायचा, म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही. ठीक आहे, आजसाठी तुमच्यासाठी एवढं भरपूर. आता बाकीचं भेटूया आपण पुढच्या लेक्चर.